फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. आज तर जास्त मजेत आहे. तर मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज फायनली शॉपचं काम सुरू होणार आहे. काम म्हणजे जसं फर्निचर वगैरे तर आधीच नेऊन ठेवलेलं आहे, बाकी जे इलेक्ट्रिकचं वगैरे काम करायचं आहे आज आम्ही ते करणार आहोत. बऱ्यापैकी फर्निचर आज मी सेट करायचा विचार करते आहे. कसं होतं आहे ते माहिती नाही. आज विचार करते आहे की प्रिशूलासुद्धा सोबत घेऊन जाते, कारण आईची तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे मग प्रिशू तिला आराम करू देणार नाही, म्हणून मग प्रिशूलासुद्धा सोबत घेऊन जायचा विचार करते आहे. आता आंघोळ झाली आहे, फक्त जेवण वगैरे सर्व बाकी आहे. तर जेवण वगैरे आटपून घेते प्रिशूचं आणि माझं, आणि डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर तुमच्यासोबत बोलते. सो अजिबात कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. सो फायनली आम्ही निघालो आहे जायला. ही महाराणी बघा पुढे बसलेली आहे आणि कसली मस्ती करते आहे. तसं मी पुढून दाखवू शकले नसते, म्हणून तुम्हाला आरशामधनं दाखवते आहे. गाडीवरनं तिला खूप जास्त आवडते आणि ती पकडतसुद्धा नाही, आरामात बसते. आणि तिलासुद्धा माहीत असेलच की मामा काही तिला पडू देणार नाही. सो मी माझ्या भावासोबत निघाली आहे जायला. सो आम्ही पोहोचलो आहे. बाकी प्रिशू आणि ते खालून वर येतात आहे. प्रिशू, तिचा मामा वगैरे. तर तेवढ्या वेळात म्हटलं आधी व्हिडिओ शूट करून घेते. तर बाकी पूर्ण पसारा काय काय आहे ते सर्व तुम्हाला दाखवते. पसारा म्हणजे सर्व गोष्टी तशाच ठेवलेल्या, आवरायच्या आहे. मला झाडून घ्यायचं आहे. आता झाडणीची पूजा करायची होती, त्याच्यामुळे मग झाडणी काही आणली नाही, कारण असं म्हणतात की आपण जी काही पूजा करतो सत्यनारायणाची त्याच्यानंतरच यूज करायचं आणि त्याच्यानंतरच नवीन घ्यायचं, म्हणजे नवीन जे आहे ते त्यानंतरच यूज करायचं. त्याच्यामुळे मग मी झाडणी घेतली नाही. तर आता आधी घरून झाडू आणलेला आहे, नवीन होता तो, त्याची पूजा वगैरे करून. तर आता त्या झाडूंनी झाडून घेते सर्व, आणि त्यानंतर बाकी झाडणी वगैरे जे काही घ्यायचं आहे ते नंतर घेईल. तर चला आता आधी पूर्ण क्लीन करायचं आहे मला. प्रिशू येतच असेल वर, मी वरच्या फ्लोअरला आहे. तर आता ती आल्यानंतर बघते ती काही करू देते की नाही, आणि मग बाकी काय काय पडलं आहे कसं कसं ते सुद्धा तुम्हाला दाखवतेच. तर बघा इथे प्रिशूचं काय चाललेलं आहे. तिला ना ॲक्च्युली मी फुल पॅन्ट घातलेला, फ्रॉक घातलेला, पण इथे ना गरमी खूप जास्त होत आहे, कारण फॅन लावायचे आहे. त्याच्यामुळे तिने पॅन्ट काढून टाकला म्हणजे खूप चिडचिड करत होती आणि पॅन्ट खाली खाली ओढत होती. मग मी समजली. बाकी इथे सर्व सामान ठेवलेलं आहे, जे मला अजून क्लीन करणं बाकी आहे, म्हणजे सर्व साफ वगैरे करायचं आहे. बाकी तुम्ही बघू शकता हे सर्व त्या दिवशी आणून ठेवलेलं तसं तसं आहे. माप घ्यायचं चाललेलं आहे. आधी हे वॉर्डरोब व्यवस्थित सर्व सामान वर आणलं आम्ही. आणि माझ्या प्रिशूचं बघायचं काय चाललं आहे. तिला ना इथे पकडायसाठी वगैरे खूप मस्त आहे, तिने खूप मस्ती केली. प्रिशू ये ये ये, प्रिशून कपडे काढून टाकले. गोल फिरवा, गोल 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 फिरवा. मन्नू घाबरला. पिल्लू 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 पिशू बाय बाय. प्रिशू घरी जा आता, बाय. तिला आता मामा वगैरे सर्व घरी घेऊन जाणार आहेत, कारण ती मला अजिबातच काही करू देत नव्हती. म्हणजे मला झाडून वगैरे पण काढू देत नव्हती, आणि क्लीन केल्याशिवाय मी बाकी काहीच नसते करू शकले त्यामुळे. आणि असं हे बाहेरचं वगैरे सर्व आहे, पूर्ण मी तुम्हाला बनल्यानंतर दाखवेल. सध्या तरी तुम्हाला एवढंच दाखवते की बघा, सध्या तरी एवढं सर्व सामान इथे पडलेलं आहे, जे मला एकटीला सर्व साफ करायचं आहे, कारण प्रत्येकजण आपापल्या कामी आहे. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, खरंच खूप जास्त छान आहे इथून. आणि बनल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की पूर्ण कसं बनलं आहे. तसं तर प्रिपरेशन शेअर करतेच. आता आधी प्रिशूला मामासोबत वगैरे घरी पाठवून देते, कारण प्रिशू घरी गेल्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही. बाकी पुढचं जसं मी तुम्हाला दाखवलं, वातावरण खरंच खूप छान आहे. नशिबाने सध्या तरी पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे बरं. हा बघा मामा जातोय गाडी आणायसाठी, कारण तो प्रिशूला घरी घेऊन जातोय, कारण थोडं इलेक्ट्रिकचं सामान आणायचं बाकी आहे. म्हटलं तेवढं सामान आणणं होईल, तोपर्यंत मी क्लीन करून घेते. तर प्रिशूला ना जाऊ द्यायची अजिबातच इच्छा होत नाही, असं वाटतं तिला माझ्याजवळच ठेवायचं, पण ती काही काम करू देत नाही. म्हणून जाताना तिला गाडी आणतोय मामा, तोपर्यंत मस्तपैकी कुशीत घेतला आणि अशी छान चेअरवर फिरवती आहे. आता त्यांनी गाडी आणलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे तिघं एका गाडीवर जातात आहे. प्रिशूला गाडीवर जरा जास्तच मजा येते, आणि मामासोबत तर मग काही विचारूच नका. हे तिघंही तिला घेऊन जातात आहे. ते तिकडनं इलेक्ट्रिकचं सर्व सामान वगैरे आणेल, तोपर्यंत मी पूर्ण क्लीन करून घेते, कारण फर्निचर आणायच्या आधी मी क्लीन केलेलं, पण मग बाहेरचे पाय वगैरे असतात, त्याच्यामुळे परत धूर सर्व झालेलं, आणि क्लीन केल्याशिवाय मला ठेवायचंही नव्हतं. त्याच्यामुळे एकदा व्यवस्थितपणे क्लीन करून घेते, आणि त्यानंतर मग बाकी सर्व लावते. तर चला, हे निघालेले आहेत आता जायला, आणि हे येत आहे तोपर्यंत मी माझं फिनिश करते काम. थोडं एडिटिंगही करायचं आहे, पण जो दिवस ज्यासाठी ठरवलेला मला असं वाटतं तेच केलेलं बरं. तर फायनली हे तिघंही निघाले आहेत, म्हणजे प्रिशू 1:30 निघाल्यात घरी जायला. प्रिशू घरी गेली,
ती घरी गेली ना, मला अजिबात म्हणजे अजिबातच करमत नाही. पण ती खूप त्रास देत होती, म्हणजे काहीच करू देत नव्हती. फक्त जवळ घेऊन बस, जवळ घेऊन बस करत होती. आईजवळ जेव्हा ती असते ना, तेव्हा अशी अजिबात नाही करत. खूप छान राहते, खेळते. पण माझ्याजवळ अजिबातच राहत नव्हती. जवळ घेऊन बसायलाच म्हणजे काहीच करू देत नव्हती. त्याच्यामुळे मग तिला घरी पाठवून दिलं. ती आता घरी झोपेल, कारण माझे सगळे काम व्यवस्थित होईल. नाही तर दिवस कामी जर नाही लागला तर असं वाटतं की पूर्ण दिवस वेस्ट गेला. मी घेऊन आली होती तिला, आईचा आराम झाला पाहिजे म्हणून. तरी जवळपास 3 ते 4 तास ती होती इथे माझ्याजवळ, आणि तेवढ्या वेळात तिने काहीच करू दिलं नाही. एक कोपरा झाडू दिला फक्त, बाकी काहीच नाही. तर आता ती घरी गेलेली आहे. ती घरी गेल्यानंतर झोपेल. बाकी लाईट वगैरे आणायला गेलेले आहेत. 15 ते 20 मिनटात सर्वजण परत येतील. तोपर्यंत मी म्हणते झाडून घेते, आणि पुसू तर सध्या शकत नाही कारण खराबच होत आहे. तर झाडून घेते आणि मग बाकी सर्व पुढे शेअर करते. मला सामानही दाखवायचं आहे, ते सुद्धा चेक करायचं आहे. सो चला, व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. सो इथे फॅन फिट करायचं चाललेलं आहे. लाईट्स, फॅन वगैरे या गोष्टी बेसिक म्हणजे करायच्या आहेत आज. असं ठरलेलं आहे की लाईट्स, फॅन या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत आज. पण बघूया काय काय होतं. तर नुकतंच तर कामाला सुरुवात केलेली आहे, आणि तुम्ही बघू शकता फॅन लावून झाले आहे. मी जास्त फॅन्सी फॅन घेतले नाहीत, कारण AC सध्या बसवू शकणार नाही आहे. त्याच्यामुळे मग माझा हा कन्सर्न होता की फॅनची जी स्पीड आहे ती चांगली असली पाहिजे, म्हणजे जरा जास्तच असली पाहिजे. त्याच्यामुळे मी स्पीडवाले फॅन घेतलेत, आणि त्याच्यामुळे मग मी जास्त फॅन्सीच्या फसकटात नाही पडले. लाईट्सचं जे आहे ते लाईट्स मला जसे व्हाईट पाहिजे होते, वॉर्म व्हाईट पाहिजे होते, सो मी तसे घेतलेले आहेत. सो फॅन माझे स्पीड्सचेच आहे, त्याच्यामुळे ते एक बरं झालं. आम्ही सर्व चेक वगैरे करून बघतो आहे. तर माझे दोन्हीही फॅन व्यवस्थित लावून झाले आहेत. दोन्हीही फॅनची स्पीड ही खूप जास्त छान आहे, आणि बराच वेळपासून आम्ही गरमीत होतो. त्याच्यामुळे फॅन लावल्यानंतर तर असं झालं की वाव. आता लाईट फिट करायचं चाललेलं आहे. आता झालं इथे असं की आम्ही 4 लाईटचं काउंट केलेलं, पण फॅन लावायचं हे आम्ही गोष्ट विसरूनच गेलेलो. त्याच्यामुळे लाईट थोडं साईडला लावतो आहे, कारण लाईट हे खूप नेसेसरी आहे या बिझनेससाठी. त्याच्यामुळे मग मी एक वॉर्म लाईट लावते आहे आणि 3 व्हाईट. तिकडे लाईट लावून होते, तर मला खूप जास्त बोर होत होतं. म्हटलं चला टेरेसवर चक्कर मारून येते, कारण सारखं सारखं एका जागी बसून ना खूप जास्त कंटाळवाणं होत होतं. कारण जोपर्यंत त्यांचं काम म्हणजे त्यांचं काम होईपर्यंत मी माझ्या कामाला सुरुवात नव्हते करू शकत. त्याच्यामुळे मग बघा इथे टेरेसवर आलेली आहे. वातावरण पावसाचं आहे, त्यामुळे अंधार अंधार वाटतो. असं वाटतं किती टाईम झाला आणि किती नाही. तर मस्त टेरेसला आली, थोडा वेळ इथे थांबली, छान व्हिडिओज घेतले, म्हणजे पुढच्या साईडचे वगैरे. टेरेस एकदा बघून घेतलं, कारण आम्हाला जे बॅकलाईटचं काम करायचं आहे ते विचार करते खाली उलं केल्यापेक्षा वर करायचं. पण बघूया पुढलं. तुम्ही व्ह्यू बघू शकता किती छान आहे. मस्त मोठी मोठी झाडं दिसतात, आणि सर्व गोष्टी इथेच आहेत, म्हणजे चहाच्या नाश्ता वगैरे सर्व गोष्टी एका ठिकाणीच मिळतात. त्यामुळे बरं. अंधार पडत आलेला आहे, मला कामसुद्धा बघायचं आहे, आणि अंधार पडल्यानंतर तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. लाईटने खूप जास्त शो येतो, ते तुम्हाला फायनल रेडी झाल्यानंतर कळेलच. आम्हाला फिटिंग्ससुद्धा चेंज करावं लागल्या, काही एक्स्ट्रा फिटिंगसुद्धा करावं लागल्या, कारण यूज तसा होता. चालू बंद करून व्यवस्थित सर्व लाईट चेक करून घेतल्या. मी तिथे यासाठी थांबली पूर्ण टाईम, कारण मला माझ्या नजरेखालून सर्व गोष्टी जाऊ द्यायच्या होत्या, जेणेकरून नंतर जर काही प्रॉब्लेम आला तर सारखं सारखं त्यात दादाला बोलवायला नको. त्याच्यासाठी म्हणून मी आणि माझ्या भावाने थांबून सर्व काम करून घेतलं, म्हणजे जसं आम्हाला हवं होतं तसं. आणि काम करायला ना खरंच खूप जास्त वेळ लागला, कारण बऱ्याच बारीक बारीक गोष्टी होत्या. रात्र झालेली आहे, आणि तुम्ही बघू शकता समोरचं वातावरण किती छान दिसतंय. आम्हाला जे काही खायचं प्यायचं होतं त्यासाठी आम्ही टाईम वेस्ट न करता सर्व गोष्टी इथेच मागवल्या आणि इथेच खाल्ल्या, कारण आमच्यासाठी एक एक दिवस खूप जास्त इम्पॉर्टंट होता. लाईट्स लावल्यानंतर असं काहीसं दिसतंय. आता तुम्हाला थोडाफार अंधार वाटत असेल, कारण जे बाकी लाईट्स आहेत ते आमचे लावायचे आणखी बाकी आहे. पूर्ण तयारी करायला खरंच खूप वेळ लागणार आहे, पण जेवढं होतं तेवढं मी शूट केलं आणि तुमच्याबरोबर शेअर केलं. आता बाकी आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूया. सो मी घरी आलेली आहे, चेंज वगैरे केलं, फ्रेश झाली, प्रिशूला घेतलं, तिला शांत केलं. आता ती बाहेर मावशीसोबत आहे. तर आज मी तुमच्यासोबत पूर्ण दिवसभराचं शेअर केलं. पूर्ण म्हणजे जसं जसं शूट करू शकली तसं तसं शेअर केलं, कारण तिथे खूप जास्त सामान लावायचं वगैरे होतं, आणि जे फिटिंग वगैरे करायची होती, त्यानंतर लाईट्स वगैरे लावायचे होते, कसं कसं ते सर्व त्या दादाला सांगायचं होतं, आणि तो दादा कम्फर्टेबल नव्हता. त्याच्यामुळे मग जास्त काही मी शूट केलं नाही. तर जसं झालं तसं शूट केलं. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या आता फक्त एक लाईट लावायचा आहे. एक लाईट म्हणजे 4 डिसाईड केलेले, त्यातला एक लावायचा आहे. बाकी सर्व गोष्टी बाकी आहेत, ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल. आता जसं मी सांगितलं की मला बाहेर जायचं होतं, तर छानशी साडी आणलेली आहे. पूर्ण साडी तर नाही दाखवत मी, पण थोडीशी त्याची झलक दाखवते. तर ती साडी दे गं पिचुडी पिशू. सो
सो ही साडी तर अशी ही साडी आहे. कॅटलॉगवरून लक्षात येते थोडीफार, पण बाकी तुम्हाला ओव्हरऑल जो माझा इनॉग्रेशनचा आहे ब्लॉग त्याच्यामध्ये बघायला मिळेल. याचं बाकी प्रिपरेशन वगैरे माझं सर्व बाकी आहे. थोडं करायला वेळ लागतो, त्याच्यामुळे मग मी ही आज परचेस केली, म्हणजे 2-3 दिवसामध्ये ही रेडी होईल. तर असा कलर आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित कलर दिसणार नाही, पण ॲक्च्युअल कलर तुम्हाला त्या दिवशी लक्षात येऊन जाईल. याला मी पूर्ण कसं रेडी करते काय हे सुद्धा सरप्राईज आहे. सो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. काय काय प्रिपरेशन झालेत, काय काय नाही, ते सर्व नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. बऱ्यापैकी त्यावरून लक्षात येऊन जाईल. सो चला आता आवरते, कारण खूप दमलेला आहे. या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.